नमस्कार. जय श्रीराम. मंडळी, एखादी व्यक्ती किंवा अगदी एखादं मूल म्हणू आपण, असं कुणाशी बोलताना, मोठ्यांशी बोलताना जर चुकीच्या पद्धतीने वागलं तर आपण लगेच त्याला म्हणतो की समाजामध्ये अशी प्रतिक्रिया पटकन येते की तुझ्या आईवडिलांनी तुला हेच वळण लावलेलं आहे का, तुझ्या आईवडिलांनी तुला मोठ्यांशी वागायला असं शिकवलं आहे का, हे शिकवलं आहे का. अशा तऱ्हेचं लगेच बोललं जातं, त्याला त्याच्याकडे लगेच विचारणा केली जाते. आणि ते काही अंशी बरोबरच आहे. कारण मोठ्यांचा आदर करणं, मोठ्यांशी नम्रतेने बोलणं हे लहानपणी शिकवलं जातं आणि त्या आईवडिलांकडूनच शिकवण मिळावी लागते. ह्या गोष्टी काही शाळेत शिकवण्याच्या नाही आहेत. ह्या गोष्टी घरीच आपल्या आईवडिलांनी मुलांना शिकवायच्या आहेत. पालक म्हणजे काय, पालकत्व म्हणजे काय, तर मुलांची त्यांनी घडण करायची आहे, मुलांना घडवायची आहे. मग मुलं घडवणं म्हणजे काय, त्यांना नुसतं त्यांचं उदरभरण होणं म्हणजे त्यांना शिक्षण देणं म्हणजे का आहे का, तर नाही. शिक्षण म्हणजे नुसतं पाठ्यपुस्तकीय ज्ञान झालं म्हणजे शिक्षण मिळालं असं नव्हे. ते साक्षर होणार आहे आणि केवळ नोकरी व्यवसायासाठी तो तयार होणार आहे, ती पात्रता त्याच्या अंगी येणार आहे. तर म्हणजे तो सुसंस्कृत नागरिक झाला का, सुजाण सुज्ञ नागरिक झाला का, विचारी झाला का, सुजाण झाला का, जाणता झाला का, तर नाही. मग हे म्हणजे म्हण एक आपली आहे, खाण तशी माती आणि नवस तशी बाळं. मग खाण तशी माती म्हणजे पेराल ते उगवेल. लहानपणी मुलांवर जे संस्कार कराल तुम्ही तसंच मूल होणार आहे. आपण अनेक नाटकं, चित्रपट बघतो, त्यामध्ये हे उदाहरण दिलेलं आहे. मग ते वाहतोय दुर्वांची जोडी असेल किंवा अशी अनेक नाटकं आहेत, त्याच्यामध्ये हेच सांगितलेलं आहे की मला तुम्ही लहानपणी वळण करायला लावलं. एक तरुण गृहस्थ, एक साधारणपणे 50शीतले गृहस्थ त्यांच्या वडिलांशी असे वाटेल तसे बोलत होते. त्यावेळी समोरच्या व्यक्तीने असं म्हणाले की तुझे 80 वर्षाचे वडील आहेत, 75 झालेले वडील आहेत, त्यांना किती त्रास होतो याचा, तू कसंही वागतोयस, ते त्यांना उलटसुलट तू कसा बोलतोयस. तर हाही उच्च शिक्षित मनुष्य त्यांनी उत्तर दिलं की म्हटला मला ह्या सगळ्याला ह्यांचा दोष आहे, ह्यांची चूक आहे, हे जबाबदार आहे. ह्यांनी मला वळण लावलेलं नाही. लहानपणी माझे नको तेवढे लाड केले, मला यांनी वळण लावलेले, माझे संस्कार केलेले नाही आहे. त्यामुळे हा जो मनुष्यबळ ते बरोबर आहे. आणि त्याच्या वडिलांनी निमूटपणे ऐकून घेतलं की मोठ्यांशी कसं वागावं हे तुम्ही त्याला शिकवलं नसल्यामुळे तो वडिलांशी पण चुकीचा वागला. पेराल ते उगवेल, तो का असं वागला, तुम्ही मोठ्यांशी कसं वागावं ते त्याला शिकवलंच नाही तुम्ही. त्यामुळे तर तुम्ही पण मोठे असल्यामुळे तुमच्याशी तो असा वागतोय, चुकीचा वागतोय. त्यामुळे हा संस्काराचा भाग झाला. मोठ्यांशी कसं वागायचं, कसं बोलायचं, विनयशीलता अंगी असावी, म्हणतो ना, अंगी नम्रता सदा असावी, राग कुणावर धरू नये, ही शिकवण लहानपणी मिळायला. माझ्या आईचं आमच्यावर फार बारीक लक्ष असायचं, बारीक नजर असायची की लहानपणी आम्ही खेळताना जरी अंगणामध्ये किंवा आमच्या समोरच्या चौकामध्ये पटांगणामध्ये आम्ही खेळत असू आणि जर कुणाच्या एखाद्या वयाने मोठ्या असणाऱ्या व्यक्तीला, म्हाताऱ्या व्यक्तीला आम्ही जर काही आधवाता बोलत असू तर आई लगेच आम्हाला ओरडायची, अरे तुझ्या वयाचे आहेत का, ते मोठे आहे, त्यांच्याशी असं बोलायचं असतं का, मोठ्यांशी असं बोलायचं नसतं. हा संस्कार आहे. म्हणून माझ्या अजून लक्षात आहे, हा संस्काराचा भाग झाला. ही शिकवण फार महत्त्वाची असते की मोठे आल्यानंतर लहान आणि लगेच समजा लहान खुर्चीत बसलेले आहेत आणि मोठी व्यक्ती एखादी लगेच बाहेरनं आली तर लगेच मोठ्यांचा आदर करून लहानांनी ती खुर्चीतून उभं राहायचं असतं, उठून उभं राहायचं असतं, त्याचा आदर करायचा असतो. कारण ती वयाने मोठी व्यक्ती आहे. त्यांनी सांगायला लागतं कामा नाही की अरे मी मोठा आहे, तू खुर्चीत न उठ, असं नाही सांगता का. मोठ्या व्यक्तीसाठी स्वतः लहानांनी खुर्चीतून उठायचं असतो. रिस्पेक्टचा भाग झाला, आदराचा भाग झाला, सन्मानाचा भाग झाला आणि हा संस्कारांचा भाग झाला. हे कुठं वहीत पुस्तकात लिहिलेले संस्कार मिळणार नाही आहेत तुम्हाला. हे संस्कार तुमच्या घरून, तुमच्या आईवडिलांकडून तुम्हाला मिळायला लागतात.
कधी कुठे बसण्याचा योग आला, बसायचं आपल्याला समजा खुर्चीमध्ये, तर मोठी व्यक्ती असेल तर त्याने आधी बसायचं असतं, नंतर लहानाने बसायचं असतं. वडील आणि मुलगा, वडील आणि मुलगी कुठे गेलेले आहेत बाहेर, त्याला खुर्चीत बसायचं आहे, तर मुलीने किंवा मुलाने आधी बसायचं नाही, आधी वडिलांनी बसायचं आहे. हा शिकवणीचा भाग झाला. त्यामुळे ही शिकवण आहे, हे संस्कार आहेत, हे फार महत्त्वाचे आहेत की मोठ्यांशी आदरपूर्वक बोललं पाहिजे, मोठ्यांना दुरुस्त करायचं नाही. तात्विक चर्चा चाललेली आहे समजा एखाद्या विषयावर आणि आपल्याला विषय समजावून द्यायचा आहे, तरीही तो आणि आपण विषय समजून देतोय, समजा आपण लहान आहोत, ते वडीलधारी आहेत, तरीही आपण त्यांचा आदर राखूनच आणि विनम्रता बाळगूनच त्यांच्याशी बोलायचं आहे, मोठ्यांशी बोलायचं आहे. मोठ्यांशी बोलताना त्यांच्या पातळीवर जाऊन बोलायचं नाही आहे आपण, तर आपण त्यांचा सन्मान राखूनच बोलायचा आहे. म्हणजे शेवटपर्यंत आपली त्यांच्याशी बोलत असताना एखाद्या वैचारिक मुद्द्यावर तात्विक चर्चा करत असतानाही आपण आपला स्तर, आपली पातळी घसरता कामा नये, सोडता कामा नये. आपल्याला कायम आपल्या वयाचं भान हे असलं पाहिजे की आपण त्यांच्यापेक्षा लहान, समोरची आपल्यापेक्षा मोठी व्यक्ती आहे, वडीलधारी आहे, आईसारखी आहे. त्यामुळे हे भान आपल्याला कायम असलं पाहिजे आणि हा संस्कारांचा भाग झाला. ही शिकवण मुलांना लहानपणीच द्यावी लागते. नाही तर मग कुणी असं बोलणार असतं की तुझ्या आईवडिलांनी तुला हे वळण लावलं का, तुला हे शिकवलं का. एकदा शाळेत असताना असाच विषय झाला होता. तेव्हा एक आमच्यातला कोणतरी मुलगा असं म्हणाला, शिक्षकाने कधी बोलला, तर शिक्षक पटकन त्याला म्हणाले, घरी जाऊन तुझ्या आईवडिलांना विचार, शिक्षकाशी असं बोलायचं असतं का. त्यांचं बरोबर होतं. हा आईवडिलांनी घरी मुलांवर लहानपणी करण्याचा संस्कार आहे. कारण लहानपणी जे वळण लावाल, लहानपणी जे अमृत पाजाल, लहानपणी जे बाळकडू पाजाल, तेच मोठेपणी तो त्याचाच वापर किंवा उपयोग तो जीवनात करणार आहे. लहानपणी जे शिकवू तेच मनावर कायमस्वरूपी कोरलं जातं, बिंबलं जातं, हृदयावर कोरलं जातं. त्यामुळे विना संस्कार नाही उद्धार, विना संस्कार नाही उद्धार. संस्काराशिवाय उद्धार हा कधीही होणार नाही. आणि संस्कारशील मनुष्य असेल त्यालाच समाजामध्ये त्याचाच गुणगौरव होत असतो, त्याचीच वाहवा होत असते आणि त्यालाच मान सन्मान मिळत असतो, त्याचंच कौतुक होत असतं. संस्कार नसलेल्या माणसाला समाजामध्ये मान नसतो. कारण लोक तोंडावर बोलत नाहीत, माघारी लोक असंच बोलत असतात की याला याच्या आईवडील वळण लावलं नाही. त्यामुळे ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. ही जबाबदारी पालकांची आहे. तेव्हा पालकांनी लक्षात घेतलं पाहिजे की लहानपणीच आपल्या मुलांवर कोणते संस्कार केले पाहिजे. धन्यवाद. जय हिंद.